आजकाल आयुर्वेदिक डॉक्टरांना नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे पंचकर्म म्हणजे काय हो डॉक्टर? तर पंचकर्म म्हणजे काय? तर 5 कर्मांचा समावेश असणारा शरीर शुद्धी प्रक्रिया. 5 कर्म कोणती? वमन, विरेचन, नस्य, बस्ती आणि रक्तमोक्षण. तर ही जी 5 कर्म जी आहेत, ती 5 कर्म शरीरामधनं शरीरातले साठलेले दोष बाहेर काढून टाकण्यासाठी केले जातात. वमन शरीरात उलटीद्वारे शरीरातला खराब कफ काढून टाकणं. विरेचन म्हणजे शरीरातलं पित्त जे आहे ते जुलाबाद्वारे काढून टाकणं. बस्ती म्हणजे एनिमा टाईप औषध देऊन शरीरातला वात कमी करणं. नस्य म्हणजे ऊर्ध्व चतुर्गत म्हणजे डोक्याच्या वरच्या भागातले मेंदूचे, डोळ्याचे, कानाचे, नाकाचे विविध प्रकारचे आजार जे आहेत तर त्याच्यामध्ये नाकात औषध सोडणं. रक्तमोक्षण म्हणजे जळवा म्हणजे जळूच्या साह्याने किंवा सुईच्या साह्याने शरीरातलं खराब रक्त काढून घेणं. हे जे 5 प्रकार आहेत त्यांना आम्ही पंचकर्म असं म्हणतो. दिवाळी आली की आपण जशी घराची साफसफाई करतो तसं पंचकर्म हे शरीराचं डीप क्लिनिंग आहे. त्यामुळे वर्षातून एकदा तरी आपण शरीराची शुद्धी पंचकर्माच्या साह्याने करून घेऊन आजारापासून दूर राहूया. पण हे पंचकर्म करत असताना जवळच्या वैद्याचा सल्ला मात्र नक्की घ्यावा.